माझं नाव सानिका आहे. असं का होतं, की आई-वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. त्यांची काळजी घेतात. त्यांच्या आनंदाची काळजी घेतात. पण जेव्हा त्यांच्यावर अशी वेळ येते, जेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांची काळजी घ्यायला हवी, तेव्हा ती मुलं आपल्या आई-वडिलांना स्वतःपासून दूर का करतात? म्हणूनच आई-वडील आपल्या मुलांना मोठं करतात का? त्यांची काळजी घेतात. त्यांच्यासाठी दिवस-रात्र एक करतात. ज्याप्रमाणे एका मुलाला आपल्या आई-वडिलांची गरज असते, त्याचप्रमाणे म्हातारपणी आई-वडिलांची अवस्था काहीशी अशी असते, की त्यांना आपल्या मुलांची गरज असते. माझे वडील खूप चांगले माणूस होते. त्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईने आम्हा दोन्ही बहीण-भावांना खूप शिकवलं. आमची लग्न लावून दिली. माझं गेल्या वर्षी झालं होतं आणि दादाच्या लग्नाला आता 1.5 वर्ष झालं होतं. आम्ही नेहमी हसत-खेळत राहायचो. दादाचं लग्न झाल्यानंतर एका आठवड्यातच बाबांना अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. आईला बाबांशिवाय राहणं थोडं कठीण होतं. कारण जेव्हा जोडीदाराची साथ तुटते, तेव्हा एकट्या माणसासाठी आयुष्य जगणं थोडं कठीण होऊन बसतं. पण माझा दादा तसा नव्हता. दादा आईची खूप काळजी घ्यायचा आणि वहिनीही. काही क्षण असे असतात, जे अनेक वर्षांवर भारी पडतात आणि काही वर्षे अशी जातात जणू एका क्षणासारखी. या एका वर्षात मी खूप काही शिकले, खूप काही सहन केलं आणि काही असे चेहरे पाहिले ज्यांच्याबद्दल कधी विचारही केला नव्हता. बाबांच्या मृत्यूनंतर घर खूप सुनं-सुनं झालं होतं. माझं लग्नही बाबांच्या गैरहजेरीत पार पडलं होतं. पण भावाने बाबा बनून डोक्यावर हात ठेवला होता. माझे बाबा लग्नासाठी इतके पैसे सोडून गेले होते, की दादाला माझं लग्न करण्यात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही. वहिनी खूप छान होती. लग्नानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जायचे, तेव्हा वहिनी माझं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करायची. मी तिला नणंद नाही तर तिची लहान बहीण वाटायचे. जेव्हा तिला मी येणार असल्याची बातमी मिळायची, तेव्हा ती माझ्यासाठी माझ्या आवडीचं जेवण बनवायची. माझ्या आरामाची खूप काळजी घ्यायची. माझ्या गरजांची काळजी घेणं, ती सगळं खूप काही चांगल्या प्रकारे हाताळत होती. लग्नापूर्वी तर मी तिच्यासोबत जास्त वेळ राहू शकले नव्हते. पण जितकाही वेळ मी तिच्यासोबत घालवला होता, तो खूपच चांगला आणि हसत-खेळत होता. वहिनी माझ्या आईची खूप काळजी घ्यायची. माझी आई एक अशी स्त्री होती, जिने आम्ही दोन्ही बहीण-भावांना चांगले संस्कार देण्यात, आमचं पालन-पोषण करण्यात कधीच कोणतीही कसर सोडली नव्हती. नेहमी आम्हाला चांगुलपणाच्या मार्गावर चालणं शिकवलं होतं. लोकांची मदत करणं शिकवलं होतं. मोठ्यांचा आदर, लहानांवर प्रेम करणं शिकवलं होतं. बाबांच्या मृत्यूनंतर ती खूप खचली होती, पण आमच्यासमोर कधीच कमकुवत पडली नाही. माझ्या आईला खूप छान शिवणकाम यायचं. ती एक टॅलेंटेड स्त्री होती. आता म्हातारपणी वेळ घालवण्यासाठी ती घरची थोडीफार कामं करायची आणि बहुतांश वेळ शिवणकाम करायची. बहिणीलाही चांगल्या चांगल्या प्रकारचे कपडे शिवून द्यायची. तिचं रोजचं रुटीन सकाळी लवकर उठणं, दादा वहिनीसाठी आपल्या हाताने नाश्ता बनवणं, दादासाठी लंच पॅक करणं आणि मग त्यानंतर अंघोळ वगैरे करून आपल्या शिलाई मशीनवर बसणं आणि मग घरची सगळी कामं वहिनी करून घ्यायची. शिवणकाम करून जे पैसे मिळायचे ते पैसे ती दादाच्या हातावर ठेवायची. जेणेकरून घर खर्चात दादाला थोडा आधार मिळेल. माझा दादा आणि मी दोघेही तिचं जग होतो. आई नेहमी म्हणायची, की मुलगी असो वा मुलगा, दोघेही आई-वडिलांसाठी समान असतात. माझ्यासाठी तुम्ही दोघेही एक समान आहात. ही गोष्ट अगदी खरी होती. माझ्या आई-वडिलांनी दोघांनीही कधी आम्हा बहीण-भावामध्ये कोणताही भेदभाव मानला नव्हता. आम्हाला ते सगळं काही शिकवलं, जे एका मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं असतं. माझं लग्न झालं तेव्हा आईच्या डोळ्यात अश्रूही होते आणि हास्यही. माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा कधी मी तिला भेटायला जायचे, तेव्हा ती मला मिठी मारून सांगायची, की "बाळा, तुझ्या सासरी नेहमी तू आनंदी राहा. आपलं घर नेहमी टिकवून ठेव. मुली फुलांसारख्या असतात आणि सुगंध बनवून उडून जातात." जेव्हा कधी माहेरी यायचे, आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसायचे आणि तिच्याशी तासनतास गप्पा मारायचे. तिला म्हणायचे, की "आई, मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे." दादाने लग्नानंतर लगेचच स्वतःसाठी वेगळी खोली बांधून घेतली होती आणि वहिनीसोबत राहू लागला होता. तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. तोपर्यंत वहिनीची वागणूक आईसोबत खूप चांगली होती आणि माझं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तेव्हाही तिची वागणूक आईसोबत ठीक राहिली. ती आईला वेळेवर औषध द्यायची, तिची काळजी घ्यायची. एवढंच नाही तर तिच्या आवडीचं जेवणही बनवायची आणि कधी-कधी तिच्यासाठी पथ्याचं जेवणही बनवून द्यायची. सगळं काही वहिनी स्वतःच्या आनंदाने करायची. मला असंच वाटलं, की माझ्या आईचं म्हातारपण शांततेत जाईल. शेवटी मला वहिनी जी इतकी चांगली मिळाली आहे. मी जेव्हा कधी माझ्या माहेरी यायचे, वहिनी मलाही हेच सांगायची, की "सानिका, तू काळजी करू नकोस. मी आईची खूप काळजी घेते.
तू फक्त तुझ्या सासरी आनंदी राहा. मी वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत राहिले. माझा विश्वास यासाठीही भक्कम होता कारण मलाच वहिनीचा चांगुलपणा दिसत नव्हता, तर आई सुद्धा तिचं खूप कौतुक करायची. म्हणायची की बाळा, प्रज्ञा माझी खूप काळजी घेते, माझी खूप सेवा करते. माझं जे काम मी करू शकत नाही ते कामही ती वेळेआधीच करून ठेवते. देव तिला नेहमी आनंदी ठेवो. मी तर प्रार्थना करते की जशी माझी सून आहे, देवाने तशी सून सर्वांना द्यावी. मी आईचं बोलणं ऐकून आनंदी व्हायचे आणि मनातल्या मनात आईच्या बाजूने निश्चिंत असायचे. वेळ जात होता. एके दिवशी आई म्हणाली की बाळा, तुझी वहिनी खूप चांगली आहे. प्रज्ञा प्रत्येक काम खूप समजूतदारपणाने आणि शहाणपणाने करते. मला तर खूप हायसं वाटलं. आईच्या गोष्टी ऐकून माझ्या मनात वहिनीबद्दल आदर आणखीनच वाढायचा. ती नेहमी हसून माझ्याकडे पाहायची. जेव्हा ती माझी इतकी काळजी घ्यायची तेव्हा नक्कीच माझ्या आईचीही खूप काळजी घेत असेल. बस हाच विचार करून मी माझ्या मनाची समजूत काढायचे आणि माझ्या मनातून वहिनीसाठी नेहमी प्रार्थनाच निघायची. इकडे माझ्या सासरी लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तर सगळं काही अगदी ठीक चाललं होतं. पण काही दिवसांनी माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आणि ते बेरोजगार झाले. त्यांच्या बेरोजगारीमुळे माझ्या आयुष्यात बदल सुरू झाले होते. पण मी आईच्या घरी जाऊन सुटकेचा निश्वास सोडायचे. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या गोष्टी ऐकून मी माझा प्रत्येक त्रास विसरून जायचे. एके दिवशी जेव्हा मी माझ्या माहेरी पोचले तेव्हा मी पाहिलं की आईच्या हाताला औषध लावलेलं आहे. मी विचारलं, आई काय झालं? आई म्हणाली की बाळा, शिवणकाम करताना हातात सुई टोचली होती. काही नाही झालं. तू काही काळजी करू नकोस. आईच्या चेहऱ्यावर हास्य होतं. म्हणूनच मी जास्त काळजीत पडले नाही. तशीही छोट्या मोठ्या जखमा सहन करण्याची तिची सवय होती. ती आपल्या जखमा हसत हसत सहन करायची. पण मला माहित नव्हतं की काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, पण आतून खूप खोल असतात, ज्या कदाचित आपल्यालाही दिसत नाहीत, पण आत्म्यावर जाऊन लागतात. आणि सत्यही असं नसतं जसं आपल्याला दिसतं. आयुष्याच्या पडद्यामागे लपलेली असते अशी दृश्ये जी तेव्हाच आपल्या समोर येतात जेव्हा वेळ थांबते. आणि एक वेळ अशी येते तेव्हा कदाचित आपण काहीच करू शकत नाही. आपण खूपच हतबल आणि लाचार होतो. ती वेळ येणार होती जेव्हा एका सत्यावरचा पडदा उठणार होता. आईच्या घरात शांतता होती, पण माझ्या स्वतःच्या आयुष्यात वारंवार कोणती ना कोणती परीक्षा येत होती. माझे पती सचिन बऱ्यापैकी शिकलेले माणूस होते. एका सामान्य कंपनीत नोकरी करायचे. बीकॉम केलं होतं. सुरुवातीला सगळं काही अगदी ठीक चाललं होतं. ते मोठ्या उत्साहाने आपल्या कंपनीत नोकरी करायचे. चांगल्या पदावरही होते. पगार इतका मिळायचा की आमचा उदरनिर्वाह व्हायचा. आम्ही विचार केला होता की हळूहळू वेळ निघून जाईल तेव्हा सगळं काही ठीक होईल. पण वेळेने आम्हाला ज्या वाटेवर ढकललं होतं तिथे स्वप्ने कमी आणि वास्तव जास्त होतं. लग्नानंतर 2 महिन्यांनी त्यांची नोकरी सुटली. म्हणायचे की तिथला बॉस म्हणतो की तुझी कामगिरी चांगली नाही. पण ते तर वेळेवर ऑफिससाठी निघायचे, उशिरा घरी यायचे, किंबहुना कधी-कधी तर ओव्हरटाईमही करायचे. आता हे सगळं त्यांच्या बॉसचं केलेलं होतं की आमच्यासोबत असंच होणार होतं. त्यांनी बराच काळ वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, नोकरीसाठी उपाय केले, पण काहीच हाती लागलं नाही. मग आपल्या मोठ्या भावाने सांगितलेल्या कारखान्यात कामही केलं. मग तिथे कारखान्यातही त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. पगारही खूप कमी मिळायचा आणि मेहनत खूप जास्त होती. जेव्हा जेव्हा ते घरी यायचे तेव्हा खूप जास्त थकलेले असायचे आणि आपले डोकं धरून म्हणू लागायचे, सानिका, मला असं वाटतं जसे माझे नशीब माझ्यावर नाराज झाले आहे. मी नेहमी त्यांना धीर द्यायचे. कधी कोणासोबत तुम्ही वाईट केलं नाही तर तुमचंही वाईट होणार नाही. कधी मेहनत करणं सोडलं नाही ही तुमची वाईट वेळ आहे आणि ती हळूहळू निघून जाईल. देव सगळं काही ठीक करेल. माझ्या या शब्दांनी माझ्या पतीला दिलासा तर मिळायचा, पण आमच्या स्वयंपाकघराची चूल पेटत नव्हती. जेव्हा माझे पती कामावर नसायचे तेव्हा मी घरात शिवणकाम करायचे. काही पैसे जमा व्हायचे. माझ्या आईलाच बघून बघून मी शिवणकाम करायला शिकले होते आणि माझ्या आईसारखंच परफेक्ट शिवणकाम करायला मला यायचं. आईही कधी कधी मला पैसे द्यायची. तिला माझ्या अडचणीचा अंदाज आला होता, पण मी वारंवार तिच्याकडे पैसे मागू शकत नव्हते. मी तिच्यासमोर ओशाळी होऊ इच्छित नव्हते. सुरुवातीला तर माझी सासू अगदी शांत राहिली. त्यांनाही वाटलं की कदाचित काही दिवसांची तर गोष्ट आहे, नंतर सगळं काही ठीक होईल. पण जसजसे महिने गेले त्यांची वागणूक बदलू लागली. एके दिवशी रात्रीचे जेवण करताना माझी सासू म्हणाली की सानिका, आमच्या मुलाने चांगलं शिक्षण घेतलं आहे, पण कधी अक्कल शिकला नाही. बघ, आम्ही तुम्हा दोघांना कधीपर्यंत पोचणार. मी विषय टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण हे सगळं माझ्या पतीने ऐकलं होतं. ते शांत झाले होते. मी जाणत होते की ते आपल्या घरच्यांच्या वागणुकीमुळे कुठेतरी तुटले आहेत. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूने स्पष्ट शब्दात सांगितलं की सानिका, आम्ही तुमचा खर्च आता जास्त उचलू शकत नाही.
घरात आणखी सुना मुलेही आहेत. तुम्हाला जर फुकटात खाऊ घालत राहिलो तर एक दिवस त्यांचीही जीभ उघडेल. आता तर आमचाही उदरनिर्वाह कठीण होत आहे. तुम्ही दोघे आपली काहीतरी वेगळी व्यवस्था करा. हे ऐकून मला खूप दुःख झालं होतं. एका मिनिटासाठी तर समजलं नाही की मी माझ्या सासूला काय सांगू. माझ्या पतीनेही आपली नजर झुकवली होती आणि मी खोलीत येऊन शांत बसून राहिले. एका आठवड्यानंतर आम्ही आमचं सामान पॅक केलं. काही कपडे, भांडी आणि अंथरूण. माझ्या पतीने आमच्या राहण्यासाठी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली होती. दुसऱ्या मजल्यावर एक जुनासा फ्लॅट होता. आत प्रवेश केला तर खूप अंधुक प्रकाश होता. संपूर्ण फ्लॅटमध्ये ओलसरपणा पसरला होता. मी माझ्या पतीला म्हणाले की काही हरकत नाही. आपल्या दोघांच्या राहण्यासाठी हे खूप पुरेसं आहे. आम्ही तिथे आमचं सामान सेट केलं आणि राहायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मी गल्ली मोहल्ल्यातील लोकांचे कपडे घेऊन शिवणकाम सुरू केलं. संपूर्ण दिवस मी मशीनवर कपडे शिवायचे आणि संध्याकाळपर्यंत थकून चूर व्हायचे. माझे पती बहुतांश वेळ घराबाहेर असायचे. ते कुठे ना कुठे नोकरीच्या शोधात फिरायचे. एके दिवशी खूप थकलेले घरात आले. बसताच म्हणू लागले की आज पुन्हा मी इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, पण माझ्यापेक्षाही जास्त टॅलेंटेड लोक तिथे उपस्थित होते. मी त्यांना म्हणाले की काहीच हरकत नाही. तुम्ही इंटरव्ह्यू तर दिला आहे. कदाचित तुम्हाला कॉल येईल. एक दिवस नक्की तुमची नोकरी लागेल. मला पूर्ण खात्री आहे. मी कधी कोणाकडे तक्रार केली नाही. ना कधी आपल्या घरच्यांच्याकडे, ना कधी आपल्या पतीकडे. एक दिवस असाही आला जेव्हा आमच्याकडे खाण्यासाठी पैसेही नव्हते. मी हातोहात गल्लीतल्या एका लहान मुलीचा फ्रॉक शिवला, तर तिच्या आईने मला पैसे दिले होते. त्या पैशातून मी भाजी घेऊन आले होते आणि जेवण बनवलं. माझ्या पतीने काहीही न म्हणता ते शांतपणे खाल्लं. एके दिवशी ते मला म्हणाले की सानिका, मी विचार करत आहे की माझ्याकडे नोकरी तर नाही. मी घर चालवण्यासाठी चार्जिंगची रिक्षा चालवतो. माझे एक ओळखीचे आहेत जे आपली रिक्षा 300 रुपये रोजाने मजुरांना रिक्षा चालवण्यासाठी देतात. मी म्हणाले की काही हरकत नाही. हे कामही अगदी ठीक आहे. मेहनतीने पैसे कमावण्यात कोणतीही लाज नाही. त्या दिवसात मी लोकांची वागणूकही बदललेली पाहिली होती. जे लोक आमच्याशी प्रेमाने बोलायचे आता आमच्याशी नीट पाहतही नव्हते. माझे पती खूप अस्वस्थ होते, पण आम्ही दोघे एकमेकांच्या साथीने स्वतःला मजबूत समजायचो. ते हे जाणत होते की काही झालं तरी मी नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा माझे पती घरात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा ती चमक होती जी मी पाहिली होती. त्यांच्या हातात एक पांढरा लिफाफा होता आणि ते दरवाजा उघडताच म्हणू लागले की अभिनंदन सानिका, माझी नोकरी लागली आहे. मी म्हणाले खरंच? ते म्हणाले की हो. मी म्हणाले तर तुम्हालाही खूप खूप अभिनंदन. मी त्यांना विचारले की कुठे नोकरी लागली आहे, तर त्यांनी सोफ्यावर बसत सांगितलं की एक प्रायव्हेट कंपनी आहे. मार्केटिंग असिस्टंटचं पद आहे. मी 2 आठवड्यांपूर्वी इंटरव्ह्यू दिला होता, पण उत्तराची अपेक्षा नव्हती. आज कॉल आला म्हणून मी जॉईन केलं. पगारही मामूली आहे, पण काम करता करता कदाचित वाढेल. आणि सर्वात चांगली ही गोष्ट आहे की ऑफिस जास्त दूर नाही. भाड्याचे पैसेही वाचतील. मी खूप आनंदी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर लवकर तयार होईन आणि नाश्ता करून माझे पती ऑफिसला जाऊ लागले. तर म्हणू लागले, सानिका, आता बघ की सगळं काही बदलेल. ते गेल्यानंतर मी घरची कामं उरकली आणि आईकडे जाऊ लागले. वाटेतच मी एका मिठाईचा पुडाही विकत घेतला होता की घरी जाऊन सर्वात आधी ही बातमी आईला सांगेन. तिने माझ्यासाठी खूप प्रार्थना केली होती. वाटेतून मी मिठाई घेतली आणि रिक्षात बसून घरी पोहोचले. मला खूप आनंद होत होता. मी दरवाजा ठोठावला तर वहिनीने दरवाजा उघडला. वहिनी मला पाहताच दचकली. मग कोरड्या शब्दात म्हणू लागली की तू? मी म्हणाले, वहिनी, मी आज एक आनंदाची बातमी सांगायला आले आहे. सचिनची नोकरी लागली आहे. विचार केला की घरी येऊन आईला सांगावं. शेवटी तिने खूप प्रार्थना केली होती. वहिनीने दरवाजा थोडासा उघडला आणि म्हणाली की आत ये. आई त्यांच्या खोलीत आहे. मी आत गेले तर वातावरण खूप बदललेलं वाटत होतं. आईची खोली खूप साधी होती, जशी नेहमी असायची, पण भिंतींवर विचित्र शांतता पसरली होती. आई आपल्या पलंगावर बसलेली होती. माझ्या पावलांची चाहूल ऐकून ती उठली आणि मग तिच्या चेहऱ्यावर तेच हास्य जे नेहमी मला धीर द्यायचं. मला मिठी मारून म्हणू लागली की सानिका, माझी मुलगी आली आहे. तिने माझी विचारपूस केली आणि मी माझ्या हाताने मिठाई भरवली. तिला सांगितलं की सचिनची नोकरी लागली आहे एका मोठ्या कंपनीत आणि पगारही ठीकठाक आहे. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली की चला बाळा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्या प्रार्थना फळाला आल्या. आई म्हणाली की आता सगळं काही ठीक होईल आणि तूही सुटकेचा निश्वास घेशील. आई आणि मी गप्पा मारत होतो. वहिनी शांतपणे तिथून ये जा करत होती, पण तिच्या उपस्थितीत काहीतरी विचित्र वाटत होतं. आईलाही मला काहीतरी सांगायचं होतं.
पण कदाचित वहिनीच्या उपस्थितीने तिला रोखून धरलं होतं. मी स्वतःही जाणवलं की वहिनीच्या नजरा वारंवार काहीतरी वेगळं सांगत आहेत. मी आईचा आशीर्वाद घेतला आणि घराकडे येऊ लागले. मी वळून पाहिलं तर आईच्या नजरा अजूनही माझ्यावरच होत्या. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, कदाचित आनंदाची, किंवा मग जी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी बाळगते. मी दरवाजातून बाहेर पडले, पण मनात एक विचित्र अस्वस्थता होती. वहिनी गप्प होती आणि आईच्या नजरांचा ठेराव हे सगळं काहीतरी सूचित करत होतं. मी माझ्या घरी आले. मी जेवण बनवलं. रात्री झाली. जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा मी त्यांना सगळं काही सांगितलं, की मी आईच्या घरी गेले होते. शेवटी तिच्या प्रार्थनेमुळेच तर हे सगळं काही झालं आहे. तेही माझं बोलणं ऐकून आनंदी झाले होते. आता माझ्या आयुष्यात थोडी शांतता आली होती. दिवस आता सुखाने जाऊ लागले होते. काही दिवसांनी मी मार्केटमध्ये गेले होते. तेव्हा मी एक शाल पाहिली, जी खूप सुंदर दिसत होती. विचार केला की आईसाठी विकत घेते. ती विकत घेऊन विचार केला की सचिनच्या येण्याला खूप वेळ आहे. घरी जाते. हातोहात शाल आईला गिफ्टही करेन. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. कदाचित वादळ येण्यापूर्वी त्याची चाहूल लागते. मी जेव्हा रिक्षातून उतरून गल्लीत शिरले तेव्हा एक विचित्र शांतता होती. घराचा दरवाजा उघडा होता. जसा मी आत पाय ठेवला मला एक जोरात किंचाळी ऐकू आली. आई ओरडत होती की प्रज्ञा सोड. तू माझ्यासोबत हे काय करत आहेस? मला दुखत आहे. ही तर माझ्या आईची हाक होती. मी पळत आत खोलीत शिरले. तर तिथे एक असा प्रसंग चालू होता जसं मी माझ्या डोळ्यांसमोर एखादा चित्रपट पाहत आहे. वहिनी आईच्या केसांना दोन्ही हातांनी धरून झोडपत होती. आई जमिनीवर बसलेली होती आणि ढसाढसा रडत होती. हात जोडून तिला म्हणत होती की सोडून दे मला बाळा. मी शेवटी तुझं काय वाईट केलं आहे? मी पटकन झेप घेऊन वहिनीला धक्का दिला. वहिनी दूर भिंतीला जाऊन धडकली आणि मी गुडघ्यावर बसून आईजवळ बसले. आईला सावरू लागले. मी वहिनीला म्हणाले, वहिनी तुला लाज कशी वाटत नाही आईसोबत हे सगळं करताना? शेवटी तुम्ही असं का करत आहात? मी आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिच्या चेहऱ्यावरून केस मागे केले. आईने मला पाहून नजर झुकवली. जणू ती लज्जित होत आहे की तिच्या मुलीने तिला या अवस्थेत पाहिलं. मी रागाने वहिनीला म्हणले की का? वहिनी सांगा मला हे सगळं काय होत आहे? वहिनी जी भिंतीला टेकून उभी होती आणि म्हणू लागली की हो मी तुझ्या आईवर हात उचलला. तिचे केस उपडले. कारण या बाईची काळजी आपण घ्यायची, हिची सेवा आपण करायची आणि ही सगळा खर्च तुला देणार. मी शेवटी कधीपर्यंत हे सगळं सहन करत राहू? अरे, दर महिन्याला तुझी आई आपले सगळे पैसे तुला देऊन टाकते. आधी आई शिवणकामातून पैसे कमवायची, ते आम्हाला द्यायची. पण आता जेव्हापासून तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली आहे, सगळे पैसे ती तुला देऊ लागले आहे. मी आणि माझा नवरा तुझ्या आईची किती सेवा करतो. हिला आमची सेवा दिसत नाही. मी लज्जित होत म्हणाले की नाही वहिनी, असं काहीही नाही. आई तर तुमचं खूप कौतुक करते. तिने नेहमी तुम्हाला आपली मुलगी मानलं. आता मला समजलंय की तुम्ही फक्त पैशांसाठी आईची सेवा करायच्या. आईने तुम्हाला पैसे देणं काय बंद केलं? तुम्ही तिच्याशी अशी वागणूक करायला सुरुवात केली. वहिनी म्हणू लागली की हो, या जगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या स्वार्थानेच कोणाशी तरी संबंध ठेवतो. तुझी या म्हातारी आई तशी आम्हाला खूप त्रास देते. बस आता या बाईला मी खूप सहन केलं. आता नाही करणार. मी वहिनीला म्हणाले की अच्छा ही गोष्ट आहे. तुम्हाला या गोष्टीवर आक्षेप आहे का की एक आई आपल्या मुलीची मदत करत आहे? ती हसून म्हणाली की हो, तुला पोसण्याच्या नादात ही आमच्यावर ओझं झाले आहे. मी आईकडे पाहिलं तर ती अजूनही शरमेने नजर झुकवून बसलेली होती. वहिनी म्हणू लागली की खरं विचारशील तर मन करतं की हिला कुठेतरी बाहेर पाठवून देऊ. आता मला हिची घरातली उपस्थिती पाहून अजिबात सहन होत नाही. वहिनीचं बोलणं ऐकून मला खूप राग आला होता. मी आईला खांद्यावरून धरलं आणि म्हणाले की चल इथून. आता तू इथे एक दिवस राहणार नाहीस. तेवढ्यात दादाने आत पाऊल ठेवलं आणि आता तर त्याच्या चेहऱ्यावरही स्पष्ट राग दिसत होता. तो थेट माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि एक नजर आईवर टाकली, जी भिंतीला टेकून उभी होती. मी म्हणाले, दादा, तू किमान माझं म्हणणं ऐकून घेण्याचा तरी प्रयत्न करायला पाहिजे होतास. एकदा माझं बोलणं तरी ऐक. त्याने हाताच्या इशाऱ्याने मला शांत राहायला सांगितलं. म्हणू लागला की मला तुझं काही ऐकायचं नाहीये. बस खूप झाला तमाशा. आईला तुझी काळजी असते आणि तुला आईची काळजी असते. जर तुम्ही दोघे एकमेकांसोबत राहू इच्छिता तर मग तू हिला आपल्यासोबत का घेऊन जात नाहीस? मी म्हणाले, दादा बस, माझं म्हणणं तरी ऐक. तुझ्या पत्नीने आईवर हात उचलला. तू न्यायाची गोष्ट करायला हवीस. मी तिची मुलगी आहे. जर ती मला समजून घेत आहे तर यात कोणती वाईट गोष्ट आहे? दादाने कठोर शब्दात सांगितलं की बस खूप झालं. तुला कोणताही हक्क नाही की तू आमच्या घराची शांतता नष्ट करशील. मी आईकडे पाहिलं. तिचे डोळे अश्रूंनी भिजलेले होते. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण बोलण्याची हिंमत होत नव्हती. दादाच्या नजरेत मला कोणतीही दया दिसत नव्हती.
म्हणून मी आईचा हात पकडला आणि तिला म्हणाले की आई, आता मी तुला या लोकांच्या भरवशावर सोडू शकत नाही. तू माझ्यासोबत चल. मी आईला घरातून घेऊन निघाले होते, पण दादाने वळूनही पाहिलं नव्हतं की त्याची आई या घरातून जात आहे. आम्ही लोक बाहेर आलो तर आई रडत म्हणू लागली की बाळा, जर आज तुझे वडील जिवंत असते तर मला हा दिवस पाहावा लागला नसता. मी आईला घेऊन थेट माझ्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गेले. तिला बसवलं. ती शांत होती. माझं मन सतत विचार करत होतं की कशा प्रकारे या वयात माझ्या आईने हे सगळं काही सहन केलं. मी तिची बॅग उघडली, जी ती आपल्यासोबत घेऊन आली होती. त्यात तिचे जुने कपडे होते. माझी आई बहुतांश आपले सामान याच बॅगेत ठेवायची. म्हणूनच घरातून निघताना तिने आपली बॅगही उचलून घेतली होती. कारण ती जाणत होती की आता त्या घरात तिच्यासाठी जागाच नाही. संध्याकाळी सचिनही घरी आले तर दरवाजा उघडताच दचकले की आई. मी म्हणाले की हो, आई कायमची इथे आली आहे. दादाने आईला घरातून हाकलून काढले आहे. सचिन आत आले आणि आईला पाहून शांत बसले. त्यांची नजर झुकलेली होती, जणू ते लज्जित असावेत. त्यांनी मला विचारलं की हा निर्णय तू कधी घेतलास? मी तर साध्या शब्दात सांगितलं की मी कोणताही निर्णय घेतला नाही. दादानेच आईला घरातून काढलं. आम्ही तर फक्त सहन केलं. सचिन काही बोलले नाहीत आणि खोलीत निघून गेले. आईने हळूच म्हटले की बाळा, मला वाटतं की सचिनला माझ्यामुळे त्रास होत आहे. मी म्हणाले नाही आई, अशी कोणतीही गोष्ट नाही. आत्ताच ते ऑफिसमधून थकून भागून आले आहेत, म्हणून अस्वस्थ वाटत आहेत. त्या रात्री आईने नीट जेवणही केलं नव्हतं. तिच्या प्रकृतीसोबतच तिचं मनही भरून आलं होतं. मी तिच्यासाठी वेगळं मऊ अंथरूण लावलं होतं आणि ब्लँकेट दिलं. स्वतः तिच्या जवळ बसले. रात्री खूप उशिरापर्यंत ती झोपू शकली नव्हती. मी तिला म्हणाले की झोप आई, सगळं काही ठीक होईल. आई म्हणू लागली की बाळा, आता माझ्यात काही सहन करण्याची हिंमत उरलेली नाही. मी म्हणाले हे घर तुझं आहे, इथे तुला कोणताही त्रास होणार नाही. मी जाणत होते की दुसऱ्या दिवशी सगळं काही बदलेल. आईसाठी सचिनच्या वागणुकीवरून एक नवी लढाई सुरू होणार होती. पण मी तयार होते, कारण आता माझ्या आईसोबत होती. सकाळी मी नाश्ता तयार केला. आई अजूनही झोपलेली होती. सचिन रात्री उशिरा आले होते, म्हणून मी त्यांना उठवलं नाही. पण माझ्या मनात थोडी शंका होती की काल जे काही झालं त्याचा परिणाम आज समोर येईल. सचिनची शांतता काही इशारे देत होती. थोड्या वेळानंतर सचिन उठले आणि स्वयंपाकघराच्या दारात येऊन थांबले. त्यांनी थेट प्रश्न केला की तुझी आई किती कधीपर्यंत राहणार आहे? मी म्हणाले की कायम इथेच राहणार. त्यांचं आपल्याशिवाय आहेच कोण? त्यांनी थंड श्वास घेऊन म्हटलं की बघ, मी समजतो, पण माझंही तर ऐक. नुकतीच माझी नोकरी लागली आहे. तुझे स्वतःचे खर्च कमी आहेत का? वरून तुझ्या आईची जबाबदारी. मी म्हणाले सचिन, आयुष्याच्या कठीण काळात तिने माझी साथ दिली तर मी कशी तिला एकटं सोडून देऊ? ते म्हणाले की सानिका, मी तुला नकार देत नाही, पण तू त्यांना मला न विचारता इथे का घेऊन आलीस? तुला माहित आहे, माझी आई आधीच विचार करते की मी तुझ्या तालावर नाचतो. आता तर माझी सासूही घरात राहणार, तर त्यांना या गोष्टीची खात्री पटेल की मी खरंच तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या इशाऱ्यावर चालतो. मी गंभीर होऊन म्हणाले, मी तुमच्या आईला मी समजावू शकते, पण काही गोष्ट महत्वाची आहे की लोक काय म्हणतील. हे महत्वाचं आहे की आपण एका वृद्ध स्त्रीला छत देऊ नये. सानिका, मी अजून या लायकीचा नाही की तुझ्या आईचंही ओझं उचलू शकेन. मी म्हणाले, शेवटी तुम्हाला माझ्या आईसाठी करायचंच काय आहे? त्या 2 पोळ्यांपेक्षाही कमी खातात. आणि तुम्हाला माहित नाही की माझी आई आधी शिवणकाम करायची आणि खूप सारे पैसे कमवायची. आता तिची अवस्था तशी नाही. आणि जेव्हा तुमची नोकरी गेलेली तेव्हा तिनेच तर आपल्याला मदत केली. जर आपण तिचा उपचार करू, तिची प्रकृती सुधारेल, तर ती पुन्हा शिवणकाम करू लागेल. आधी ती आपल्या कमाईचे सगळे पैसे दादा वहिनीला द्यायची आणि मग जेव्हापासून तुम्ही बेरोजगार फिरत होतात तेव्हा ती घर खर्चासाठी मलाही तर पैसे द्यायची ना, स्वतःच्या कमाईचे. बघा, ती आपल्याबद्दल खूप विचार करते, तर काय आपला हक्क नाही बनत तिच्याबद्दल विचार करण्याचा? आणि दादा वहिनीने तिला घराबाहेरही म्हणूनच काढलं, कारण ती आपल्याबद्दल विचार करायची, आपल्या कमाईचे पैसे आपल्याला द्यायची. हीच गोष्ट दादा वहिनीला वाईट वाटली. सचिन नजर चोरत म्हणाले की बघ, जे काही असेल, तुझी आई तुझ्या भावाची जबाबदारी आहे. तो तिचा मुलगा आहे. त्याने आपल्या आईला घरात ठेवायला हवं होतं. हे त्याचं कर्तव्य बनतं. मी म्हणाले, जर मुलगा असल्याने जबाबदारी पूर्ण झाली असती तर आज आई इथे नसती आणि तिच्यावर ही वेळ आली नसती. जर तुम्ही माझ्या जागी असता तर काय तुम्हीही तुमच्या आईला दारोदारी भटकू दिलं असतं? ते रागाने म्हणाले की तू प्रत्येक गोष्टीत इतकी इमोशनल का होतेस? ते म्हणू लागले की बस, स्पष्ट गोष्ट आहे, माझ्यावर या घरचे खर्च खूप जास्त आहेत. मी तुझ्या आईची जबाबदारी उचलू शकत नाही. मी त्यांचा रस्ता अडवला आणि म्हणाले की तुम्हाला काय हवं आहे, की मी त्यांना इथून आकलून देऊ? हे सांगून की तुम्ही आमचं ओझं उचलू शकत नाही.
सचिन म्हणू लागले की मला जे हवं आहे ते मी तुला सांगितलं आहे, तर आता पुढे तू स्वतः समजूतदार आहेस. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. पण जशी मी स्वयंपाकघरातून बाहेर पडून दारापर्यंत पोहोचले, माझे पाय थरथरू लागले. आई दारात उभी राहून आमच्या दोघांचं बोलणं ऐकत होती. मी शांत झाले. तिचा चेहराही शांत होता. पण तिचे डोळे स्पष्ट सांगत होते की ती सगळं काही एक चुकीचे आहे. मी म्हणाले, "आई तू उठलीस. मी आत्ता तुझ्यासाठी चहा बनवते." तिने हलकसं हसून म्हटलं की "राहू दे मुली, मन नाही करत." एवढं बोलून तिने आपली नजर झुकवली आणि हळू आवाजात म्हणू लागली की "एक गोष्ट सांगू का सानिका?" मी म्हणाले की "हो सांग." तर म्हणू लागले की "मला वृद्धाश्रमात पाठवू नकोस." मी घाबरले. मी म्हणाले, "आई तुझ्या डोक्यातही हा विचार कसा काय आला?" ती म्हणाली की "बाळा कधी-कधी माणूस स्वतःला ओझं समजू लागतो आणि जेव्हा दुसरे याची जाणीव करून देतात तेव्हा मग ते वृद्धाश्रमाच्या आतच त्यांना सोडून येतात." मी म्हणाले, "नाही आई, हे घर तुझ्या मुलीचं आहे आणि तुला इथून कोणी काढू शकत नाही." आई म्हणू लागली की "बाळा जे काही असेल तुझं घर छोटं आहे आणि सचिनची ही नोकरी नुकतीच लागली आहे. तुमचे खूप खर्च आहेत. मी सगळं समजते, म्हणून मी तुझ्यावर ओझं बनवू इच्छित नाही." मी म्हणाले, "आई माझ्यासाठी तुझं नातं खूप अनमोल आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते." आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि खूप सारे प्रश्न होते. त्याच संध्याकाळी जेव्हा सचिन घरी आले तेव्हा कदाचित त्यांनीही संपूर्ण दिवस या गोष्टीचा विचार केला असेल. दरवाजा उघडताच त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मग आईवर नजर पडली. यावेळी त्यांची वागणूक बदललेली नव्हती, थोडी मवाळ होती. आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं. सचिन जेवणानंतर खोलीत गेले. ते गेल्यानंतर आईने माझा हात पकडला आणि म्हणू लागली की "बाळा जे पण पाऊल उचलशील ते विचारपूर्वक उचल." मी म्हणाले, "आई जर पावलं अडखळू लागली तर आयुष्य पूर्णपणे विस्कळीत होऊन बसतं. आपण सोबत राहू नाही का शकत?" दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईसाठी नाश्ता बनवला. ती पूर्णपणे शांत होती. मग अचानक म्हणू लागले की "बाळा नातं फक्त रक्ताने बनत नाही, ते प्रेमानं बनवावं लागतं आणि जेव्हा वागणूक बदलते तेव्हा नातं जिवंतपणेच मरून जातं." मी तिचं बोलणं तोडत म्हणाले की "आई सचिनला वेळ द्या, त्यांचं मन बदलेल. कदाचित परिस्थिती अशी असल्यामुळे ते असं वागत आहेत." आईने म्हटले की "मला वेळेची नाही निवाऱ्याची काळजी आहे आणि मी इच्छिते की तू ही सत्याचा सामना कर. जर सचिनने पुन्हा कडकपणा दाखवला तर मी स्वतःच निघून जाईन." मी म्हणाले, "मी तुला कुठेही जाऊन देणार नाही. सचिनशी मी स्वतः उघडपणे बोलेन कारण मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर आता आणखी उदासी पाहू शकत नाही." रात्री जेव्हा सचिन घरी आले तेव्हा मी त्यांना म्हणाले की "जर तुम्ही माझ्या आईला या घरातून पाठवू इच्छिता तर मीही तिच्यासोबतच जाईन." काही वेळ ते शांत राहिले. त्यांनी म्हटलं की "मी तुझ्यावर प्रेम करतो." मी म्हणाले, "जर प्रेम करत असता तर त्याची कदरही केली असती." ते म्हणाले की "चल ठीक आहे, मी तुला विचार करून सांगतो." मी शांत झाले होते आणि आपल्या आईच्या चेहऱ्यावर आलेला थकवा पाहत होते. जेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं तेव्हा म्हणू लागली की "झाली का चर्चा?" मी म्हणाले, "चर्चा नाही, फक्त निर्णय होईल." ती हसली पण काहीच बोलली नाही. सकाळी जेव्हा आई उठली तेव्हा खूप वेळ एका बाजूला बसून ती काहीतरी विचार करत राहिली. मी तिच्याजवळ गेले आणि म्हणू लागले की "आई तू कसला विचार करत आहेस?" तिने म्हटलं की "बाळा मी विचार केला आहे की आता मी तुझ्या आणि सचिनच्या मधली भिंत बनवू इच्छित नाही." मी म्हणाले की "आई तू अशा गोष्टी का करत आहेस? तू असा विचार का करत आहेस? मी प्रत्येक संकट तुझ्यासाठी सहन करेन, पण तुला कुठेही जाऊ देणार नाही." तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणू लागली की "मुली तू खूप निभावलंस. आता माझी पाळी आहे. मला परवानगी दे की मी कुठे जाऊ शकेन. मी तुझ्या आयुष्याचं ओझं बनवू इच्छित नाही. तुझं वैवाहिक आयुष्य खराब करू इच्छित नाही." पण मी माझ्या आईच्या शब्दांसमोर काहीही बोलू शकले नाही. तिची नजर आता कोणत्याही निर्णयाची वाट पाहत नव्हती. बस मला उत्तर देऊन चुकीची होती की निर्णय झाला आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी मी आईला जेवण वाढलं. तिची औषधं दिली. तिने मला तिची बॅग आणायला सांगितली, तर मी तिला तिची बॅग आणून दिली. तिने काहीही म्हटलं नाही आणि म्हणू लागली की "बाळा मला माझ्या मजलीपर्यंत सोडून दे." आम्ही रिक्षा केली. संपूर्ण वाटेत आम्ही दोघी गप्प होतो. मग रिक्षा एका वृद्धाश्रमासमोर येऊन थांबली. जसे आत पोहोचलो तर तिथे खूप साऱ्या खोल्या बनवलेल्या होत्या. बरेचसे म्हातारे लोक इकडे-तिकडे बसलेले होते. माझी आई त्यांच्याकडे दयेच्या नजरेने पाहत होती. मग एक स्त्री आली आणि म्हणू लागली की "काय काम आहे?" मी अडकळत म्हणाले की "मला माझ्या आईसाठी निवाऱ्याचा शोध आहे." "काय काही काळासाठी त्यांच्यासाठी इथे जागा होऊ शकते का?" तिने म्हटले की "ठीक आहे. तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करा आणि आपल्या आईला इथेच सोडून जा." मी आईचा हात पकडला आणि तिला म्हटले की "आई इथे सर्व तुझ्यासारख्याच आया आहेत. कोणाचे मूल नाही तर कोणाची मुलं तिला इथं सोडून गेले आहेत. पण तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी तुला भेटण्यासाठी इथे रोज येईन. मी तुला वचन देते." आईने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की "बाळा तू माझ्यासोबत इथपर्यंत आलीस. माझ्यासाठी हेच पुरेसं आहे." वृद्धाश्रमाच्या मॅनेजर
अनन्या यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि सांगितले की ते सर्वांना समान मानलं जातं. वेळेवर जेवण दिलं जातं. औषध आणि कधी प्रकृती खराब झाली तर रुग्णालयाची व्यवस्थाही आहे. इथे तुझ्या आईची खूप काळजी घेतली जाईल. मी माझ्या आईचे केस नीट केले, तिचे कपडे नीट केले. माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि मग हळूच म्हणाले की तुम्ही इथे शांततेत राहाल. पहिल्या दिवशी तर मी तिच्यासोबत खूप वेळ बसून राहिले. आईशी गप्पा मारत राहिले. तिथे आणखी वृद्ध लोक होते, जे दर थोड्या वेळाने मला कोणता ना कोणता प्रश्न विचारत होते. "मुली, तू कुठून आली आहेस? तू तुझ्या आईला सोडायला आली आहेस की घ्यायला आली आहेस?" मी प्रेमाने त्यांना उत्तर दिलं की मी माझ्या आईसोबत इथे आले आहे आणि ती इथे पाहुणे आहे. ती स्त्री हसू लागली आणि म्हणू लागली की बाळाचे पाहुणे तर इथे नेहमी कायमचे सदस्य बनून राहतात. खूप वेळ तिथल्या लोकांशी गप्पा मारल्यानंतर संध्याकाळच्या वेळी मी आपल्या घरी परत येऊ लागले. पण मला आईला बघून खूप रडू येत होतं. मी तिच्यासमोर रडू शकत नव्हते. नाहीतर तीही रडू लागली असती. पण घरी येऊन खूप रडले होते. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तिथे पोहोचले. मला पाहून आई हसली. ती आधीपेक्षा खूप बरी वाटत होती. मी माझ्या हाताने तिचे केस विंचरले. तिच्यासाठी तिच्या आवडीचं जेवण बनवून दिलं. तिच्यासोबत बसून जेवण केलं. मी रोज आईला भेटण्यासाठी जायचे. तिची काळजी घ्यायचे. अनेक दिवस असेच निघून गेले होते. एके दिवशी मॅनेजरने मला एका बाजूला नेऊन सांगितलं की तू रोज इथे येतेस. बाकीची मुलं इथे आपल्या आई-वडिलांना एकदा सोडून जातात, तर मग वर्षानुवर्षे परत येत नाहीत. तू तर आम्हाला आश्चर्यचकित केलंस. मी म्हणाले, ही माझी आई आहे. मी हिचं बोट धरून चालायला शिकले. आता तिचा आदर बनणं माझं कर्तव्य आहे. काही दिवसांची गोष्ट आहे. मग सगळं काही ठीक होईल. तुम्ही माझ्या आईला वेळेवर औषधं देता ना? तिने म्हटलं की बाळा, इथे सगळं काही वेळेवर होतं. आई तिथे सर्वांसोबत बसायची, त्यांच्याशी गप्पा मारायची. तिची वागणूक बदलू लागली होती. ती आपल्यासारख्या स्त्रियांशी गप्पा मारायची. त्या तिच्यासारख्याच परिस्थितीच्या बळी होत्या. इकडे स्त्रियांसाठी खूप साऱ्या सुविधा होत्या. जेव्हा तिची तब्येत थोडी सुधारली तेव्हा तिने तिथे शिलाई मशीन चालवायला सुरुवात केली. त्या स्त्रियांनाही शिवणकाम शिकवलं, ज्यांना येत नव्हतं आणि तिथल्या स्त्रियांसाठीही कपडे शिवले. दुसरीकडे घरात सचिनने कधीही मला आईबद्दल विचारलं नाही की ती कुठे गेली. घरात आमचं नातं शांततेने जोडलेलं होतं, ज्यात कोणत्याही भावना नव्हत्या. फक्त वेळ जात होता. माझ्या अर्ध्याहून अधिक दिवस वृद्धाश्रमात जायचा, जिथे मी श्वास घ्यायचे. जिथे माझ्या आजूबाजूला अशा स्त्रिया होत्या, ज्यांनी सगळं काही गमावूनही हार मानली नव्हती. सगळ्या स्त्रिया आम्हाला आशीर्वाद द्यायच्या की देव तुला नेहमी आनंदी ठेवो, तुझ्यासारखी संतती सर्वांना देवो. मीही तिथे फक्त माझ्या आईचीच काळजी घेत नव्हते, तर बाकी स्त्रियांचीही काळजी घ्यायचे. आयुष्याने मला ही संधी दिली की मी कोणाचं ओझं नाही, कोणाचा तरी आधार बनू शकते. वृद्धाश्रमात जाताना मला अनेक महिने लोटले होते. मी रोज तिथे जायचे, कधी दुपारी, कधी संध्याकाळी. पण आता आईची प्रकृती खराब राहू लागली होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्या चेहऱ्याचा रंगही उडालेला होता. तिने जेवण खाणंही खूप जास्त कमी केलं होतं. ती खूप जास्त बारीक झाली होती. जरी वृद्धाश्रमात उपस्थित डॉक्टरांकडून तिचा उपचार चालू होता. एके दिवशी जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा आई पलंगावर पडलेली होती. तिने ब्लँकेट पांघरलं होतं. जरी उन्हाळ्याचा ऋतू होता, मी तिच्या कपाळात स्पर्श करून पाहिलं तर ते गरम होतं. तिने म्हटलं की बाळा, माझी प्रकृती ठीक आहे. बस मला हलकासा ताप आलेला आहे. उद्यापर्यंत ठीक होईल. मी लगेच मॅनेजरला बोलवलं. त्यांनी आईची तपासणी केली आणि म्हटलं की उद्या आपण यांना रुग्णालयात दाखल करू. हे सगळं काही वयामुळे होत आहे. काळजी घेणं आता गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी मी स्वतः आईला रुग्णालयात घेऊन गेले. रक्ताच्या तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी सांगितले की शरीरात अशक्तपणा वाढला आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल. दुसऱ्या दिवशी घरी येऊन मी आईच्या प्रकृतीबद्दल सचिनला सांगितलं की तिची प्रकृती ठीक नाही. मी वृद्धाश्रमात जास्त वेळ घालवू इच्छिते. ते म्हणाले की ठीक आहे, तुझी मर्जी. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा आई डोळे मिटून पडलेली होती. जशी मी तिला हलकी हाक मारली, तिने म्हटलं की आली माझी मुलगी. आई म्हणू लागली की बाळा, आता माझ्या जाण्याची वेळ जवळ आली आहे. मी तिचं बोलणं तोडलं आणि म्हणाले की बघ, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे लाडू बनवून आणले आहेत. तू लहानपणी तुझ्या हाताने मला बनवून खाऊ घालायचीस आणि स्वतःही खायचीस. आईने म्हटलं की बाळा, आता मला मरणही आलं ना, तर मी हसत हसत मरेन. तू माझ्यासाठी ते सगळं काही केलं आहे जे मुलंही करू शकत नाहीत. मी म्हणाले, आई, तू अशा गोष्टी का करत आहेस? आई मला खूप सारे आशीर्वाद देऊ लागली. रात्रीच्या वेळी मी वृद्धाश्रमातून घरी आले होते. रात्रभर मला झोप लागली नाही. सकाळी सचिनसाठी नाश्ता बनवत होते, तेव्हा अचानक माझ्या मोबाईलवर तिथल्या मॅनेजरचा फोन आला. त्यांनी सांगितलं, बाळा, तुझी आई या जगात राहिली नाही. हे ऐकून तर मला एक मोठा धक्काच बसला. मी घाईघाईने सगळं काही सोडून तिथे पोहोचले. तिचा मृतदेह
तिथे माझ्या प्रतीक्षेत ठेवलेला होता. मी वाईटरित्या रडत होते. मॅनेजरने येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं की बाळा, तुझी आई खूप चांगली स्त्री होती. तुझ्या गेल्यानंतर ती सतत तुझीच आठवण काढत होती. तिथल्या सगळ्याच लोकांचे डोळे पाणावलेले होते, कारण सगळ्या स्त्रियांना माझ्या आईचा लळा लागला होता. आई मला या जगातून सोडून गेली होती. मग तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक दिवसांपर्यंत मी माझ्या आईच्या आठवणीत वृद्धाश्रमात जात राहिले. मला तिची खूप आठवण यायची. एके दिवशी जेव्हा मी वृद्धाश्रमात पोहोचले, तेव्हा तिथे एक अनोळखी स्त्री माझी वाट पाहत होती. तिच्या हातात काही फाईल होती. तिने मला पाहून म्हटलं की तू सानिका आहेस ना? मी म्हणाले की हो. तिने हसत फाईल पुढे केली आणि म्हणू लागली की तुझ्या आईची मी जुनी मैत्रीण आहे. तुझी आई माझ्याशी खूप गप्पा मारायची. तिच्या गेल्यानंतर तिची एक अमानत माझ्याकडे आहे. तिने मला विशेषतः सांगितलं होतं की ही वस्तू मला तुला द्यायची आहे. मी आश्चर्याने फाईलकडे पाहिलं. मी म्हणाले की काय आहे हे? तर तिने सांगितलं की हे मृत्यूपत्र आहे. खरं तर तुझे आजोबा खूप श्रीमंत माणूस होते. गावात त्यांची कित्येक एकर जमीन पडून आहे. त्यांनी मरण्यापूर्वी आपली सारी जमीन जुमला आपल्या मुलीच्या नावावर केली होती, जी तुझी आई होती, त्यांची एकुलती एक मुलगी. पण आता तिने आपली तीच सगळी जमीन मरण्यापूर्वी पूर्ण शुद्धीत असताना तुझ्या नावावर केली. आणि या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलं आहे की तिच्या वडिलांनी दिलेली सगळी जमीन तिने तुझ्या नावावर केली आहे, ज्यात तुझ्या भावाचा कोणताही हिस्सा नाही. तिने आपल्या मुलाला पूर्णपणे यातून बेदखल केलं. हे त्या जमिनीची कागदपत्रे आहेत, जी तिने मला माझ्याकडे ठेवण्यासाठी दिली होती आणि सांगितलं होतं की तिच्या गेल्यानंतर मी हे तुला देऊन टाकावे. सानिका, हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तिचं म्हणणं होतं की तू तिचं दुःख वाटून घेतलंस, म्हणून तिने तुझ्याबद्दल विचार केला. मी फाईल हातात घेतली आणि मी शांत राहिले. ती म्हणू लागली की तू त्या जमिनीचे मालक आहेस. मी घरी येऊन जेव्हा ही गोष्ट माझ्या पतीला सांगितली, तेव्हा ते आनंदी झाले आणि म्हणू लागले, मी तुझ्या आईला चुकीचं समजतो. तिने तर मरण्यापूर्वी तुझ्याबद्दल विचार केला. मी म्हणाले की तुम्ही बरोबर म्हणत आहात. तिने फक्त माझ्याबद्दल विचार केला. तुम्हाला आनंदी होण्याची काहीच गरज नाही. मी तुमच्याशी माझे संबंध खराब करणार नाही, पण माझ्या आईच्या जमिनीचा योग्य ठिकाणी वापर करेन. माझे पती म्हणाले की काय अर्थ? मी म्हणाले की ज्या वृद्धाश्रमाने तिला आधार दिला, तिची जमीन विकून त्या वृद्धाश्रमातील स्त्रियांची मदत करेन, ज्या तिथे राहतात. माझ्या आईच्या जमिनीचे पैसे वृद्धाश्रमात दान करेन. माझ्या पतीकडे गप्प राहण्याव्यतिरिक्त काहीही नव्हतं. ते शांत राहिले. ते आपल्या चुकांवर पश्चाताप करत होते. ही गोष्ट उडत उडत माझ्या दादा वहिनींपर्यंत पोहोचली. एके दिवशी जेव्हा मी वृद्धाश्रमात होते, तेव्हा एक चेहरा जो मी खूप काळानंतर पाहिला, तो होता माझ्या दादाचा चेहरा. मी आईने दिलेली अर्धी जमीन विकून वृद्धाश्रमात दान केली होती. दादाला पाहताच मला सगळं काही आठवलं होतं. मी पुढे गेले तर दादाने मला पाहिलं आणि म्हणू लागला की कशी आहेस सानिका? मी म्हणाले, दादा, तू इथे कशासाठी आला आहेस? मला चांगल्या प्रकारे आठवतं की आपले आई वडील तर वारले. तू इथे कोणाला सोडायला आला आहेस? दादा लज्जित झाला आणि म्हणू लागला की मी तुझ्या घरी गेलो होतो तर कळलं की तू इथे आहेस. तुला भेटण्यासाठी आलो आहे. मी म्हणाले की तुला खूप मोठ्या काळानंतर माझी आठवण आली. त्याने अडखळत म्हटलं की हो, मला कळलं आईबद्दल. मला खूप वाईट वाटलं. ऐकलं आहे की मरण्यापूर्वी तिने आपली सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे. मी शांतपणे उत्तर दिलं की हो. तिने आपल्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलं होतं की तिच्या मुलाने तर तिची कोणतीही साथ दिली नाही, म्हणून आपलं सगळं काही आपल्या मुलीच्या नावावर करत आहे. आभार मान की तिने आपल्या वडिलांनी दिलेली संपत्ती मला दिली आहे. तुझ्यावर तर अजूनही दया केली आहे. तू तर अजूनही आपल्या वडिलांच्या कमाईने बनलेल्या घरात राहतोस. दादा लज्जित झाला आणि म्हणू लागला की मी जाणतो माझ्याकडून चूक झाली होती, पण कदाचित आता खूप उशिरा झाला आहे. मी उत्तर दिलं की काही गोष्टींची किंमत वेळेवर मोजावी लागते, नाहीतर त्या हातातून निसटून जातात. दादाला काहीतरी सांगायचं होतं, पण मी म्हणाले की माझ्याकडे आता तुझ्याशी बोलण्यासाठी वेळ नाही. खूप काळापर्यंत माझी आई इथेच राहिली आहे. मी इथे येऊन माझ्या आईची आठवण काढते आणि या जेवढ्याही आया आहेत त्या सर्वांमध्ये माझ्या आईला शोधण्याचा प्रयत्न करते. दादा लज्जित झाला आणि नजर चुकवून तिथून जाऊ लागला. त्याच्या नजरेत आईच्या मृत्यूचं दुःख नव्हतं, फक्त फक्त आईची जमीन हातातून गेल्याचं दुःख होतं. मी या वृद्धाश्रमात राहून त्या स्त्रियांची मदत करायचे, ज्यांना घरच्यांनी सोडून दिलं होतं. तिथल्या मॅनेजर आणि बाकी पूर्ण कर्मचारी माझा खूप आदर करायचे. मी रोज माझ्या आईची आठवण काढून रडायचे, पण इथे येऊन मला खूप शांतता मिळायची. आईची उरलेली जमीन अजूनही गावात पडून आहे आणि माझ्या नावावर आहे. मी गावात जाऊन माझी जमीन पाहून तर आले आहे. माझ्या पतीच्या मनात लोभ निर्माण होतो, पण मी त्यांना सांगितलं आहे
की याच्याशी तुमचा कोणताही संबंध नाही. एक वेळ अशी होती जेव्हा तुम्ही माझ्या आईशी कोणताही संबंध ठेवलेला नव्हता. आता तुम्हाला तिच्या जमिनीशीही कोणताही संबंध ठेवायची गरज नाही. ते खूप लज्जित होता. माझ्याकडे आपल्या चुकांची माफी मागतात. पण कधी-कधी माणूस माफी मागण्यात आणि आपल्या चुका सुधारण्यात खूप जास्त वेळ घालवतो. काही काळानंतर मी गावाची एक जमीन विकून शहरात एक छोटंसं घर घेतलं होतं. आम्ही आमच्या नव्या घरात शिफ्ट झालो होतो. माझे पती सचिन अजूनही आपल्या वागणुकीवर खूप लज्जित होते. पण मला त्यांच्याविषयी कोणताही राग नव्हता. जेव्हा सक्का मुलगा बदलू शकतो तर जावई काय चीज आहे. काही दिवसानंतर दादाही माझ्या घरी आला. त्याला पाहून मला आश्चर्य वाटलं नाही. मी जाणत होते की त्याला आपल्या चुकांवर पश्चाताप होत आहे. म्हणून आपली लाजिरवाणी परिस्थिती पुसून काढण्यासाठी माझ्याशी संबंध ठेवू इच्छित होता. मी त्याला माफ करू शकत होते. पण त्याला पाहून मला त्याने म्हटले ते शब्द आठवायचे, जे त्यानं माझ्या आईला म्हटले होते. एके दिवशी म्हणू लागला की आईच्या गेल्यानंतर मन खूप उदास राहतं. मी सगळं काही गमावलं आहे. मी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, जेव्हा आईला घरातून काढलं होतं, तेव्हा याबद्दल विचार केला नव्हता की तू एक वृद्ध स्त्री जात आहे. मी म्हणाले, दादा तू आईपासून सुटका मिळवू इच्छित होतास आणि देवाने कायमचं तिला तुझ्यापासून दूर केलं. तुझी शिक्षा कदाचित हीच आहे की तू आयुष्यभर पश्चाताप करत राहावास. त्याची शिक्षा त्याला मिळत होती. दुसरीकडे वहिनी त्यांच्याजवळ अजूनही आपलं कोणतंही अपत्य नाही. मी प्रार्थना करते की देव त्यांना निपुत्रिकच ठेवो. जर त्यांना मूल हवं असेल तर जसं माझ्या वहिनीने आईसोबत केलं तशा दिवसासाठी तिने स्वतःसाठी तयारी करून ठेवायला हवी. कारण एक दिवस तीही कोणाची तरी आई बनेल. तीही म्हातारी होईल आणि कदाचित तिचाही निवारा वृद्धाश्रम असेल. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.